नमो नमः. आजचा श्लोक आहे या जगातील 6 सुख कोणते आहेत याविषयीचा. महाभारतातील हा श्लोक आहे. तर बघा, अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च वशश्च पुत्रो अर्थकरी च विद्या षड्जीवलोकस्य सुखानि राजन. बघा, विदुर जेव्हा धृतराष्ट्राला सांगतो तेव्हा याविषयी बोलतो. बघा, 6 सुख कोणते आहेत याविषयी. अर्थागम, अर्थ आगम, पैसा, सतत पैसा येणे हे सगळं जगातलं खूप मोठं सुख आहे. नित्यम आरोगिता, नेहमी निरोगी राहणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पत्नी असावी, पण कशी असावी? 2 विशेषणं दिलेत बघा पत्नीसाठी. प्रिय पण असावी, म्हणजे आवडणारी तर असावी, पण गोड बोलणारी सुद्धा असावी. त्याच्यानंतर 5वं आहे वशश्च पुत्र, म्हणजे आपल्या आज्ञेत राहणारा मुलगा. आणि अर्थकरीच विद्या, विद्या पण असावी, ज्ञान असावं, पण पैसा मिळवून देणारी विद्या कामाची असते. हे 6 सुख आहेत, हे आता आपल्याला मान्य झालेलं आहे किंवा आपल्याला हे समजलं. पण सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पैसा येणं महत्त्वाचं आहे, विद्या असलेली परंतु पैसा मिळवून देणारी विद्या महत्त्वाची आहे. नेहमी निरोगी राहणं, संपत्ती, सगळ्या आरोग्य संपत्ती सगळ्यात मोठी आहे. आणि पत्नी असावी, पत्नीमुळं तर घर चालते. बघा, पत्नी घरामधली जर आवडणारी तर असते बऱ्याच जणांची, पण गोड बोलणारी नसेल तर नरकाशिवाय दुसरं त्याला काहीही नाही. म्हणून हे सगळ्यात मोठं सुख आहे, त्यावरच सगळं कुटुंब अवलंबून असतं. मला एक कथा सांगावीशी वाटते तुम्हाला. बघा की मिल्टन नावाचा एक कवी होता, प्रसिद्ध कवी होता, विदेशी प्रसिद्ध कवी होता. तर तो आंधळा होता. काव्य खूप सुंदर, जगामध्ये त्याचे काव्य खूप प्रसिद्ध आहेत. परंतु त्याची बायको इतकी सुंदर होती, पण नेहमी भांडण करणारी, शिवीगाळ करणारी, सतत कडवट बोलणारी होती. मग आता मला सांगा, एकदा त्याचा मित्र त्यांच्या घरी आला आणि जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा गोष्टी मारत असताना तो म्हणाला, खूप दिवसांनी मित्र आला होता, तर तो म्हणाला की मित्रा, तुझी बायको खूप सुंदर आहे, गुलाबासारखी सुंदर आहे. तर त्यानं काय उत्तर दिलं माहिती आहे? मित्रा, गुलाबासारखी सुंदर आहे का नाही हे मला काही माहीत नाही, कारण मी पाहू शकत नाही, पण तिचे काटे मात्र मला रोज बोचतात. काट्याचा अनुभव रोज मला आहे. सांगा मित्रांनो, जर पुरुषांच्या बाबतीत अशी पत्नी जर भेटली तर त्या पुरुषाचा नरकवासच आहे ना. म्हणून स्वर्गाचं दार नाहीच आहे ते. तर आवडणारी तर असावी, पण गोड बोलणारी सुद्धा असावी असे मला सुद्धा वाटते. त्यामुळंच तर घर टिकून राहतं. हे 6 सुख आहेत. जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.